हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे फ्रेंड्स. मी सारिका तुमचं सर्वांचे स्वागत करते आपल्या चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. फ्रेंड्स, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. किचनमध्ये तसे तर आपले काम सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालूच असते. तर अशामध्ये ना किचनमधल्या सगळ्या वस्तू काउंटर टॉपवर असल्यामुळे फोडणी दिल्यानंतर तेल वगैरे आपले हात सतत त्याला लागत असतात. त्यामुळे जर आपण रोजच्या रोज क्लिनिंग केली तर एकदम डीप क्लिनिंग करताना जास्त मेहनत लागत नाही. घरातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो ते म्हणजे आपलं किचन, आपले स्वयंपाकघर. त्यामुळे ते सतत स्वच्छ, नीटनेटके आणि वेल ऑर्गनाइज ठेवायला पाहिजे. सो ते मी कसे क्लीन ठेवते किंवा ऑर्गनाइज ठेवते आणि रोजच्या वापरातील वस्तू कशा प्रकारे हँडी ठेवायच्या हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला पाहूयात. प्लॅटफॉर्मवर जे काही सामान आहे ना फ्रेंड्स रोजच्या वापरातलं, ते मी आता एका साईडला उचलून ठेवत आहे. ऑलमोस्ट ते सगळं साफ केलेलंच आहे, कारण ज्या बरण्या वगैरे असतात ना त्याच्यातलं वस्तू किंवा सामान संपल्यानंतर मी ते लगेच धुवून स्वच्छ करून घेत असते. एकदम असं साठवून साफसफाई करत नाही. जसं जसं बरण्या रिकाम्या होतात तसं मी त्या साफ करून परत पुन्हा त्याच्यात सामान भरून ठेवते. आणि रोज ऑलमोस्ट डस्टिंग करताना रोजच्या कामात आपण रोज ह्या सगळ्या गोष्टी पुसून घेत असतो. आणि आता जो हा प्लॅटफॉर्म आहे ना फ्रेंड्स, तो मी स्क्रबर आणि डिशवॉशिंग लिक्विडच्या मदतीने छान असं घासून स्वच्छ करून घेणार आहे. असं केल्याने मोस्टली ऑलमोस्ट 8 ते 15 दिवसात मी असं डीप क्लिनिंग करत असते. अशा प्रकारे वेळच्या वेळेस साफसफाई केली तर आपले किचन स्वच्छ, नीटनेटके आणि वेल ऑर्गनाइज राहण्यास मदत होते. पुन्हा एकदा तो कपडा स्वच्छ धुवून परत एकदा मी तो ओला कपडा फिरवून घेणार आहे. त्याच्यामुळे एकदम आता बघा प्लॅटफॉर्म खूप असं स्वच्छ झालेलं आहे. फ्रेंड्स, जर अजूनही तुम्ही माझा किचन टूरचा व्हिडिओ बघितलेला नसेल तर नक्की चॅनलवरती जाऊन चेक करा आणि बघा, तुम्हाला नक्की आवडेल. सो आता हे प्लॅटफॉर्म तर सगळं पुसून झाला आहे, पण ह्या ज्या टाईल्स आहेत किंवा हे जे काही इथे वस्तू ठेवल्या आहेत मी, किंवा जे आर्टिफिशियल ग्रेप्स लावलेले आहेत जस्ट डेकोरेशनसाठी, खूप वर्षापासून आहेत ते माझ्याकडे, तर ते सुद्धा मी छान असं रोजच्या रोज पुसून घेत असते. ओला कपडा करूनच नॉर्मल डिशवॉशिंग लिक्विडनी हे साफ करून घेत असते. आणि ह्या ज्या बरण्या आहेत ना, हे बघा, या काचेच्या एक छोटंसं टी काउंटरच म्हणता येईल ते बनवलेलं आहे, कारण चहा पावडर, साखर वगैरे सगळं इथे मी लाईनीत लावून ठेवलेलं आहे. सो या बरण्यांवर सुद्धा मी रोज एक कपडा फिरवून घेत असते. जेव्हा कधी रात्री सगळं स्वयंपाक आटपतो, रात्रीचं नाईट रुटीनचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा. सो जस्ट एक ओला कपडा फिरवला ना तर हे सगळं स्वच्छ राहण्यास मदत होते. कारण कितीही आपण जर एक्झॉस्ट चालू ठेवला किंवा चिमणी लावलेली असेल ना, तरीही थोडाफार तेलकटपणा या आजूबाजूच्या वस्तूंवरती जाऊन बसतो. आणि मग त्याच्यानंतर जर आपण रोज क्लीन नाही केलं ना, त्याच्यावर धूळ जमते आणि चिकटपणा वाढतो आणि त्याच्यामुळे ते तिथे अस्वच्छता दिसते. त्याच्यामुळे रोजच्या रोज जर ही कामं केली ना तर आपलं ह्या ज्या वस्तू आहेत रोजच्या वापरातल्या, बरण्या वगैरे किंवा जे काही आपण ठेवतो प्लॅटफॉर्मवरती, ते स्वच्छ आणि नीटनेटके राहण्यास मदत होते. माझं जी गॅस शेगडी आहे ना, त्या प्लॅटफॉर्मच्या एकदम जवळ आहे. त्याच्यामुळे जे काही बनवताना फोडणी वगैरे दिली तर मोस्टली तेलकटपणा सगळा ह्याच्यावरती येतो. त्याच्यामुळे रोजच्या रोज ह्या वस्तूंवरती एक हात फिरवावा लागतो. नाश्ता वगैरे झाल्यानंतर हे काम मी करायला घेतलं, कारण स्वयंपाक करायला वेळ होता. तर म्हटलं चला हे करतच आहे तर तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावं की मी कशाप्रकारे माझा जो हा प्लॅटफॉर्म आहे किंवा काउंटर टॉप आहे त्याच्यावरती ज्या वस्तू आहेत त्या कशाप्रकारे मी ऑर्गनाइज ठेवते. त्याच्यामुळे त्या रोजच्या वापरात आपल्याला त्या इझी टू यूज आणि हँडी होऊन जातात. सो या सगळ्या बरण्या आता पुसून झालेल्या आहेत आणि सगळ्या मी आता ह्या लावून घेत आहेत. इथेच असतात ह्या, त्याच्यामुळे चहा वगैरे बनवताना इझी होऊन जातं इथून पटकन घेताना, कारण शेगडी जवळच आहे तिथे. सो एक छोटंसं टी काउंटरच मी बनवलेलं आहे. कसा वाटतो आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा.
हा एक असा स्टेनलेस स्टीलचा शेल्फ आहे किंवा स्टँड आहे. ह्याच्यावरती मी बरण्या वगैरे ठेवते. गूळ आणि शेंगदाण्याचं कूट किंवा जे खलबत्ते आहेत मी ते ह्याच्यावर ऑर्गनाईज करून ठेवते. हा दगडी खलबत्ता आहे माझ्याकडे. सो हा सुद्धा मी इथेच ठेवते, म्हणजे इथून पटकन घेता येतो आणि वापरतासुद्धा येतो. आणि हा एक मार्बलचा खलबत्ता आहे. जो दगडी खलबत्ता आहे तो मला सोनालीने आणला होता तिच्या गावावरून येताना. सो हे बघा, हा स्टँड मी छान आधीच धुवून घेतला होता आणि स्वच्छ पुसून घेतलेला आहे. ही काचेची जी बरणी आहे ना फ्रेंड्स, त्याच्यात मी एका बरणीत गूळ ठेवते. हा मटका गूळ आहे. जेवण वगैरे झाल्यानंतर काही गोड खायची इच्छा झाली तर मोस्टली हा गूळ मी खाते. किंवा कशात वापरायचा असेल तर. हे बघा, संपत आला होता ऑलमोस्ट, त्याच्यामुळे नवीन बॉटल आणली होती मी. हा नॅचरल गूळ आहे, केमिकल फ्री गूळ आहे. सो आता या बॉटलमधला मी त्या काचेच्या बरणीत ठेवून घेणार आहे. खूपच छान आहे हा गूळ, अगदी चॉकलेटसारखाच लागतो खाताना. सो नेहमी मी हा आणून ठेवते मटका गूळ. सो आता हा बॉटलमध्ये ओतून घेणार. थोडासा शिल्लक राहिलेला आहे तर तो मी आधी काढून घेणार आहे, नंतर वरती ठेवणार आहे कारण तो आधीचा आहे. सो आता नवीन गूळ मी खाली टाकून घेणार आहे. गूळ भरून ठेवला. आता ही सेम तशीच बरणी आहे जी मी शेंगदाण्याचं कूट ठेवण्यासाठी वापरते. आधीचा कूट संपला होता त्याच्यामुळे आता ही बरणी छान स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली आहे. हा फ्रेश आता मी शेंगदाण्याचा कूट बनवलेला आहे, तो मी या बरणीत ठेवून घेणार आहे. फ्रेंड्स, शेंगदाण्याचा कूट मी जास्त बनवत नाही, थोडासाच बनवते. जसा लागेल तसा बनवते आणि संपल्यावर पुन्हा एकदा बनवते, कारण जास्त असा बनवून ठेवला आणि तो वापरला नाही गेला तर त्याला असा वास सुटतो आणि तो लवकर खराबी होतो. त्याच्यामुळे जेवढा लागेल तेवढाच बनवते. सो हे बघा, आता हा या बरणीत मी शेंगदाण्याचा कूट ठेवलेला आहे. सो ही बरणीसुद्धा आता मी या रॅकवरती ठेवून घेणार आहे. ही रॅक जी आहे ती इथेच असते, फक्त मी काही अदलाबदल करत असते. नेहमीच इथे गूळ आणि शेंगदाण्याच्या कुटाची बरणी नसते, चेंजेस करत राहते. त्याच्यामुळे थोडंसं छानही वाटतं किचनमध्ये चेंजेस करत राहिलं तर. सो हे बास्केट मी आणलेलं आहे डीमार्टमधून, छान धुवून घेतलेलं आहे, पण ह्याचं जे स्टिकर आहे ते निघालेलं नाही आहे. आता हळूहळू निघेल, जसं वापर होईल तसा त्याचा. सो हे काहीतरी 89 रुपीजला पडलेलं आहे. मी हे माझ्याकडे जे चॉपिंग बोर्ड आहे ते ऑर्गनाईज करण्यासाठी वापरणार आहे. तुम्ही म्हणाल डायरेक्टलीही आपण ठेवू शकतो प्लॅटफॉर्मवरती, पण काय होतं ना, जर एखाद्या बास्केटमध्ये आपण कुठली वस्तू ठेवली ना तर तो प्लॅटफॉर्म साफ करताना बास्केट सरकवलं की इझिली आपण ते साफ करून घेऊ शकतो तिकडची जागा. म्हणून मोस्टली मी ज्या काही खाली ठेवलेल्या वस्तू आहेत त्या बास्केटमध्येच ऑर्गनाईज करतं, म्हणजे साफसफाई करताना ते इझी जातं. सो छान असा टिश्यू पेपर टाकला त्या बास्केटमध्ये आणि हे माझे जे चॉपिंग बोर्ड आहे ते मी याच्यात असे उभे ठेवून देते. आणि हा माझा टिश्यू पेपरचा रोल इथेच असतो. आणि ही बघा, आता पुढे जागा आहे चॉपिंग बोर्ड ठेवल्यानंतर, त्याच्यात मी मिठाची आणि सत्तूची जी पावडर आहे त्याची बरणी ठेवणार आहे. तेलासाठी मी असे हे ऑइलचे जार वापरते. हे मी मिशोवरून मागवलेलं आहे, छान आहे. 1 लिटरची कॅपॅसिटी आहे या जारची आणि खूप छान आहे, म्हणजे स्टोअर करण्यासाठी वगैरे तुम्ही डायरेक्टली याच्यातून तेल घेऊन वापरू शकता. पण मी ह्याच्यात मोस्टली मी ना तेलाच्या बॅग्स आणते. सो ह्याच्यात ओतून ठेवलं की ते बरं पडतं. सो अशी तेलाची पिशवी आणल्यानंतर एक पाऊच पूर्ण 1 लिटरचं ह्याच्यात बसतं. सो हे बघा, आता मी हे तेल ह्याच्यात ओतून घेणार आहे. पूर्ण 1 लिटर छानपैकी ह्याच्यात बसतं आणि इझी टू मेंटेन आहे. एकदम छान प्रकारे जेव्हा तेल संपतं ते आपल्याला थोडंसं डिश लिक्विड टाकून आपण क्लीन केलं तर इझिली क्लीन होऊन जातं. बऱ्याच दिवसापासून वापरत आहे, काहीही प्रॉब्लेम आलेला नाही आहे आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे याची. जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की शेअर करते. सो आता हे तेल सगळं मी याच्यात ओतून घेतलेलं आहे आणि छानही वाटतं. असं वेगळं काही आपण किचनमध्ये ठेवलं तर छान असं डेकॉर म्हणून त्याचा यूज होतो. हे असं त्याचं झाकण आहे, थोडंसं लूज आहे आणि हे छोटंसं ऑइलचं जार आहे सिग्नोरावेअरचं. सो ह्याच्यात मी तेल काढून घेते रोजच्या वापरासाठी. ह्याची ही क्वालिटी खूप छान आहे. हे मी डेली नीड्समधून घेतलेलं आहे फ्रेंड्स. सो रोजच्या वापरासाठी तेल मी ह्याच्यात काढून घेते आणि जो मोठा ऑइलचा जार आहे सिरामिकचा आहे तो, त्याच्यात मी मोस्टली ऑइल स्टोअर करून ठेवते.
सो या दोन्हीची लिंक मी तुमच्यासोबत शेअर करते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेक करा तुम्हाला जर हवे असतील तर. सो आता हे बघा, हे सुद्धा मी छान आहे ना आधी क्लीन करून ठेवलं होतं तेल संपल्यानंतर. सो हे वापरण्यासाठी खूप छान आहे, कारण असं लीड आहे आणि इझिली आपण हवं तेवढं ऑइल वापरू शकतो, टाकू शकतो. त्याच्यासाठी मी हा बास्केट यूज करणार आहे. मी सांगितलं ना की मी ज्या काही वस्तू प्लॅटफॉर्मवर ठेवते त्या डायरेक्टली ठेवत नाही, अशा बास्केट्समध्ये मी त्या ऑर्गनाईज करून ठेवते, म्हणजे साफसफाई करताना प्लॅटफॉर्मची ते खूप इझी जातं. ह्याच्यातही मी टिश्यू पेपर ठेवून घेणार आहे, कारण कितीही आपण फॅन्सी वापरले तरी थोडाफार तेलाचा ओघळ येतोच, तो डायरेक्टली त्या बास्केटला लागू नये म्हणून ह्याच्यात टिश्यू पेपर मी ठेवते. आणि जे मोठं ऑइलचं जार आहे त्याच्या खाली मी अशी ही प्लेट ठेवणार आहे, त्याच्यामुळे जे काही ऑइल एक्स्ट्राचं येईल खाली ओतताना ते त्या प्लेटमध्ये जमा होतं. मग वेळच्या वेळेस ती प्लेट आपण क्लीन करू शकतो. हे झाकण थोडंसं असंच लूज आहे, त्याच्यामुळे मी त्याला टिश्यू पेपर लावून घेते. हे बघा, आता हे ऑइलचं जे जार आहे ते मी या बास्केटमध्ये मी ऑर्गनाईज करून घेणार आहे. हा एक स्टीलचा डबा मी छोटा ठेवलेला आहे, जे काही आपण तेल तळण्यासाठी वापरतो आणि ते उरतं ते मी असं या डब्यामध्ये काढून ठेवते, म्हणजे ते सुद्धा आपल्याला पटकन घेऊन वापरता येतं. सो हा डब्बासुद्धा मी या बास्केटमध्ये ठेवून घेणार आहे. सो अशा प्रकारे किचन छान ऑर्गनाईज केलं ना तर आपल्यालाही खूप छान वाटतं काम करताना, आणि असं मेसी होत नाही किचन. सगळ्या वस्तू जिथल्या तिथे व्यवस्थित राहतात आणि आपलं किचन वेल ऑर्गनाईज दिसतं. सो हे बघा, अशा प्रकारे हे मी आता जार सगळे ऑइलचे या बास्केटमध्ये अरेंज करून घेतलेले आहे. हा माझा एक कटलेरी होल्डर आहे, पेन होल्डर आहे म्हणता येईल, किंवा मल्टीपर्पज होल्डर आहे. तुम्ही बाथरूममध्ये, किचनमध्ये, तुमच्या स्टडी टेबलवर वापरू शकता. रोटेटिंग आहे तो. सो मी हा मोस्टली जे काही सुऱ्या, कैच्या किंवा जे ग्रेटर आहेत ते सगळे ठेवण्यासाठी ते वापरते. छान असा रोटेट होतो. आणि हा माझा मसाल्याचा डब्बा. सो फ्रेंड्स, हे बघा, अशा प्रकारे माझा हा काउंटरटॉप मी ऑर्गनाईज केला आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.